अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आता राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार हे प्रश्न आहेत. सुनेत्रा ताईंचे भाऊ आहेत पद्मसिंग पाटील, जुने फार मोठं नावाजलेलं नाव आहे, शरद पवारांचे फार जवळचे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रांनी पुढे यायला हवं, ते आपल्या बहिणीसाठी बोलत आहेत. दुसरीकडे छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा ताईंची भेट घेतली. त्यांचाही आग्रह आहे की कार्यकर्त्यांना असं वाटतं की आता उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सुनेत्रा ताईंनी सांभाळावी. दुसरीकडे काही लोकांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि मग सुप्रियाताईंनी पुढे जावं, ज्याप्रमाणे सुप्रियाताई आणि अजित पवारांचं नातं होतं. परंतु जर प्रॅक्टिकली पाहिलं तर हे किती होऊ शकतं, कसं काय होऊ शकतं यात पाहायला पाहिजे. सुनेत्राताईंना पहिले राज्यसभा सोडावी लागेल, मग तिथे बाय इलेक्शन्समध्ये तिकडनं निवडून यावं लागेल, इथे पुन्हा एक राज्यसभेत कोणाला तरी व्यवस्था करावी लागेल, पाठवावं लागेल. दुसरी गोष्ट, फक्त उपमुख्यमंत्रीपद नसून ते अर्थमंत्रीपदसुद्धा आहे. अर्थमंत्रीपद हे फार मोठं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सुनेत्राताईंनी कधीही मंत्रिमंडळात काम केलं नाही किंवा त्यांनी कधीही या प्रकारचं, ते राजकारणातच जरी त्यांना माहेरवरनं वारसा होता अजित पवारांच्या, पवार परिवारात त्या सून म्हणून आल्या, तिथे बरंच सगळं राजकारणच असतं, तरी पण त्या हाऊसवाईफ होत्या. त्यामुळे ते किती सांभाळू शकतील. आणि मग दुसरी गोष्ट की बाकी आमदार काय म्हणतात, म्हणजे छगन भुजबळपासून सगळे लोक सिनियर आहेत, सुनील तटकरे पण आहेत, सगळ्यांनाच वाटतं की द्यावं. पण शेवटी कार्यकर्ता हा पवार परिवारातलाच कोणाला तरी एकाला पाहू इच्छितो. काय दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? आणि दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या, दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का हा एक दुसरा प्रश्न आहे. शरद पवारांनी, कारण शरद पवार काँग्रेससोबत आहेत, अजित पवार BJP सोबत होते, त्यामुळं जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील तेव्हा त्यांना एक पर्याय शोधावा लागेल. काय शरद पवार आपली पार्टी घेऊन BJP सोबत म्हणजे इंडियाचं पार्ट होतील, की मग अजित पवारांचा पूर्ण ग्रुपसोबत घेऊन ते इंडिया गठबंधनमध्ये राहतील. आणि अजित पवारांच्या पार्टीतले बरेचसे आमदार मंत्री आहेत आणि कोणालाही मंत्रिपद सोडायचं नसतं. अशा वेळेला ते सगळे शरद पवारांच्या सोबत येऊन इंडिया गठबंधनमध्ये राहतील हे फार कमी वाटतं. शरद पवारांनी स्वतः रिटायरमेंटचं म्हणजे अनाऊन्स केलंच की ते पुन्हा राज्यसभेत येणार नाही वगैरे. मग अशा वेळेला ती पार्टीची धुरा काय सुप्रिया सुळेंना देऊन सुप्रिया सुळेसोबतची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत NDAमध्ये जाईल का, हा एक प्रश्न असू शकतो. परंतु अजितदादा गेल्यानंतर ती स्थिती आता राष्ट्रवादीची तशी राहणार नाही. कारण अजितदादाचं एक व्यक्तिमत्व होतं आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं. सगळी ब्युरोक्रसी त्यांना घाबरून होती. या मंत्रिमंडळात एकटेच मंत्री होते जिथे सगळा नोकरशाही त्यांना घाबरायची. बाकी सगळ्या मंत्र्यांना नोकरशाही चालवते, दादांना चालवू शकत नव्हते. दादांचा एक वचक होता, सिनियरिटी होती, त्यामुळे ते अर्थमंत्रीपदसुद्धा आपल्या हिशोबाने चालवायचे. आणि उपमुख्यमंत्रीपद नुसतं नावासाठी नसून ते खरोखरच त्यांनी ते भोगलं. आता कोणाला जरी दुसऱ्या माणसाला केलं तरी त्या उंचीचा नेताच नसल्यामुळे तो शेवटी भाजपाचा मांडलिक म्हणूनच काम करेल. त्यामुळं आपल्या मंत्र्यांसाठी लढणं, आपल्या आमदारांसाठी लढणं, असा लढणारा लढवय्या कोण हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्या उंचीचा नेता कोण. त्यामुळे 8-10 दिवसानंतर या प्रश्नाला आता हळूहळू लोक उत्तर शोधायला लागतील. पण आता तरी मला सगळ्यांचा सूर सुनेत्राताईंचाच दिसतो. पण त्या सुनेत्राताईंच्या जर उपमुख्यमंत्री झाल्या आणि मंत्रालय जरी सांभाळलं तरी मग पूर्णपणे ते सरकार आणि तो राष्ट्रवादी भाजपात चालवतं आहे असं चित्र दिसायला लागेल. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. शरद पवार परिवाराचे सर्वात मोठे आहेत, ते आता कसं याला हँडल करतात, शरद पवार कसं पाहतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि महाराष्ट्रात राजकारण ते नसणार एवढं नक्की जे पहिले होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.